धरू पधारे पवन कुमार। त्याला म्हणतात विवाह संस्कार, लग्न सोहळा हा एक संस्कार आहे। संस्कार किंवा त्याला मंगल कार्य म्हणतात। मंगल कार्यामध्ये अमंगल काही होता कामा नये। अलीकडे लग्न म्हटलं की लोक दारू पितात, दारू वाटतात। बरेच मुलांचे वडील आणि मुलींचे वडील नातेवाईकामध्ये दारूचं वाटप करतात। दारू हे अमंगल द्रव्य आहे आणि लग्न हे मंगल कार्य आहे। मंगल कार्यामध्ये अमंगल द्रव्य आणू नये। पण सर्रास नवरदेवापुढे नाचणारे कोण असतात? दारू पिणारे असतात। म्हणून आपल्या लग्न कार्यामध्ये, मंगल कार्यालयामध्ये असुरा येता कामा नये, दारू येता कामा नये। त्या योगानं विघ्न निर्माण होतो आणि लग्न वेळेवरती लागलं गेलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये 3 लोक लग्न लावू देत नाही वेळेवरती, सांगून जातो। पहिला म्हणजे डीजे वाला, दुसरे फोटोग्राफर आणि तिसरी मेकअप वाली। नवरीचा मेकअपच होत नाही लवकर। आणि मेकअप किती? 4 मेकअप। हळदीचा वेगळा, कुंकवाचा वेगळा, लग्नाचा वेगळा आणि पुन्हा सप्तपदीचा वेगळा। 1-1 लाख रुपये घेतात त्या मेकअप वाल्या। नवरीला गुंतून ठेवतात। मंडपामध्ये अनेक सोयरेधारे त्या ठिकाणी वाट पाहत असतात, नवरी लवकर येत नाही। नवरदेव कोणी गुंतवला? डीजे वाल्या पोरांनी। आणि नवरी कोणी गुंतवली? मेकअप वाल्यांनी। आणि बिचारे वराडी मंडपामध्ये घाम पुसत बसतात। लहान लहान लेकरांना भुका लागलेल्या असतात। हे सगळं स्तोम आहे, याच्यामध्ये मंगलदायक असं काहीच नाहीये। आपला विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीनं आपल्याला पेलवेल असा, डोहीजड न करता, कोणालाही त्रास न होता, अत्यंत सहज सुलभ व्हावा अशा पद्धतीची जुन्या काळची पद्धत आहे। त्या लासूर स्टेशन परिसरामध्ये एका जैन मुलीचं लग्न झालं। क्लास 1 ऑफिसर, IT इंजिनियर, श्रीमंत बाप, श्रीमंत सासर। त्या मुलीनं काय केलं? जवळजवळ 101 गरिबांना घरच बांधून दिले। डायरेक्ट त्यांच्या हातामध्ये चाव्या दिल्या। लाईट, नळ, किचन, बेडरूम, हॉल आणि सुंदर पद्धतीने घर बांधून दिले। जवळजवळ त्या घटनेला माझ्या अंदाजानं 4-5 वर्ष झाले। आपला समाज त्या मानानं एवढ्या बाबतीमध्ये जागरूक नाहीये। आपण भलतं काहीतरी करतो, राजकारणामध्ये खूप खर्च करतो, लग्न कार्यामध्ये खूप खर्च करतो आणि जिथे खर्च करायचा तिथे मात्र हात आखडतो। दवाखान्यामध्ये खर्च करतो खूप काही, पण धर्म कार्यामध्ये काही खर्च करायचा ठरला तर आपण दुसऱ्याकडे पाहतो, त्यानं किती दिले मग मी पाहू किती देऊ। धर्म कार्य करत असताना दुसऱ्याकडे पाहत जाऊ नये। आपल्या स्वयंस्फूर्तीनं, अंतःकरणाच्या आपल्या इच्छेनुसार, आपल्या कुवतीनुसार भगवंताचं स्मरण करावं, त्या पद्धतीने दान धर्म करावा। भगवंताला दिलेलं दान कधीही वायाला जात नाही। मुलीच्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही पंगत दिली, ते पुण्यामध्ये परिवर्तित होत नाही, ते कर्तव्य आहे। आईच्या वडिलांच्या श्राद्धाकरता तुम्ही अन्नदान केलं, तेही कर्तव्य आहे। पुण्यामध्ये वाटा होतो नाही, पण प्रबल पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, शुद्ध पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याच्याकरता सप्ताहामध्ये केलेलं अन्नदान सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचं आहे। तेथे 1 शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण। या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये अन्नदान जर केलं, कितीतरी आपल्या पूर्वजांचा उद्धार होत असतो। म्हणून हे विधी आहेत, या विधीनुसार आपण जीवन जगावं। लग्न सोहळा, विवाह सोहळा हा एक संस्कार आहे। 5 कारणं सांगितलेले आहेत लग्न का करावं।
अलीकडे लोक लग्न का करत नाही याचे खूप काही कारण आहेत. अनेक राजकारणी लग्न करत नाहीत. त्याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. अनेक लोक लग्नापासून बाजूला राहतात, अविवाहित राहतात. ते ब्रह्मचारी असतात की नाही ते नाही सांगता येणार. अविवाहित असणं आणि ब्रह्मचारी असणं याच्यामध्ये फरक आहे. 5 कारण सांगितलेले आहेत. पहिलं कारण सांगितलंय इंद्रिय संयमन. लग्न का करायचं? मी त्या दिवशी संसारिकांची पूर्ण यादीच आपल्या समोर ठेवली. आणि विधीने सेवन विषय त्यागाते समान शास्त्र सांगते. विधीने जर शास्त्र सांगितलं त्या पद्धतीने वागलात ना तर त्याच्यामध्ये कोणतंही पाप नाही, त्यामध्ये अधर्म नाही, उलट तो धर्म ठरतो. विधीने सेवन विषय त्यागाते समान. विधियुक्त जीवन जगणाऱ्या गृहस्थाला ब्रह्मचर्याची बरोबरी दिलेली आहे. पहिलं सांगितलंय कारण इंद्रिय संयमन. दुसरं कारण सांगितलंय स्वकुल रक्षण. आपण ज्या कुलामध्ये जन्माला आलो त्या कुलाचं रक्षण होतं. तिसरं कारण सांगितलं सुप्रजोत्पादन. चांगली प्रजा या देशाला द्यावी म्हणून त्याच्याकरता लग्नाची गरज आहे. चौथं कारण सांगितलंय सामाजिक ऐक्य. असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेच काही लग्न झालेत. मी 10 ऐकलेत. 10 लग्न छत्रपतींचे झाले. याचा अर्थ छत्रपतींनी ज्या ज्या ठिकाणी लग्न केलेत तो संपूर्ण परिसर, तो संस्थानिक राजा आपल्या स्वराज्याशी जोडला जावा या पवित्र हेतून ते लग्न केलेत. भगवान कृष्ण परमात्म्याने 16,108 लग्न केलेत. फक्त 8 लग्न भगवान कृष्ण परमात्म्याने केले. बाकीचे 16,000 जे आहेत त्या नरकासुरानं बंदी ठेवलेल्या ज्या 16,000 राजकन्या आहेत त्यांना भगवान कृष्ण परमात्म्याने सोडवलं. त्यांना सांगितलं तुम्ही स्वतंत्र आहात, आपापल्या माहेरी जिकडे जायचं तुम्ही तिकडे जाऊ शकता. पण त्या 16,000 राजकन्यांना आईवडिलांनी स्वीकारलं नाही. त्यांचं जिथं प्रेम होतं त्या प्रियकराने अर्थात त्या राजपुत्रांनी देखील त्यांना स्वीकारलं नाही. कारण तुम्ही त्या राक्षसाकडे राहिलात म्हणून. त्या पुन्हा भगवान कृष्ण परमात्म्याकडे आल्या आणि सांगितलं आमचे आई वडील आम्हाला स्वीकारत नाही. आम्ही ज्यांना मनामध्ये पती म्हणून स्वीकारलं होतं तोही आम्हाला स्वीकारत नाही. आता आम्ही काय करावं? भगवान परमात्म्याने त्यांना एक उत्तम दर्जा दिला. कारण भगवान परमात्मा पतितांना देखील पावन करणार आहे. म्हणून 16,000 राजकन्येबरोबर भगवान कृष्णानं विवाह केला. हा एक विधी आहे. असा हा विधी भगवान रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी केलेला आहे. मुलांना सांभाळा. काही दिवस मुक्काम केलेला आहे. एक दिवस राजा दशरथजी सांगतात विश्वामित्रजी आता अयोध्येमध्ये गेलं पाहिजे. विश्वामित्रजी शतानंदजीला सांगतात. शतानंदजी राजा जनकाला सांगतात आणि राजा जनक विचार करतायत राजा दशरथ जाणार म्हणजे शत्रुघ्न जाणार, भरत जाणार, लक्ष्मण जाणार आणि राम जाणार, श्रुतकीर्ती जाणार, मांडवी जाणार आणि माझी जानकी जाणार. रडू लागले राजा जनक. अत्यंत प्रेम, अत्यंत जिव्हाळा लिकीच्या बाबतीमध्ये पित्याचा असतो. ज्या वेळेला मुलगी सासरी जाते त्यावेळेला प्रत्येक बापाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. सगळ्या घराची काळजी करणारा बाप असतो, पण त्या बापाची काळजी करणारी मुलगी असते, लेक असते. आणि अशी मुलगी ज्या वेळेला सासरी जाते त्यावेळेला बाप कासावीस होत असतो. रडू लागलेले आहेत जनकजी, रडू लागली सुनैना माता, सगळी जनकपूर नगरी रडू लागलेली आहे. मानवी जीवन जगत असताना सुख आणि दुःख या गोष्टी आपल्या समोर येतात. इकडे अयोध्येमध्ये सुख आहे, अयोध्येमध्ये आनंद आहे आणि जनकपूरमध्ये अत्यंत दुःख अशा स्वरूपाचा आहे.
यहाँ कोई गा रहा है, वहां कोई रो रहा है, इधर कोई दूल्हा घोड़े पर सवार हो रहा है, उधर किसी का जनाजा निकला जा रहा है। एका गल्लीमध्ये कोणाचं तरी घर जळत असतं, दुसऱ्या गल्लीमध्ये कोणाच्या तरी घराची प्राण प्रतिष्ठा होत असते। एखाद्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये मुलाचं लग्न होत असतं, दुसऱ्या त्याच्या शेजारी एखाद्या म्हाताऱ्याची अंत्येष्टी निघत असते। एखाद्या घरामध्ये एखाद्या बालकाचा जन्म झालेला असतो, त्याचा वाढदिवस किंवा अनेक उत्साह साजरा होत असतो, तिथं दुसऱ्या बाजूला कोणाचं तरी 10वं 13वं वर्ष श्राद्ध होत असतं। हे जगत म्हणजे पूर्ण सुखदुःखाचं मिश्रण आहे। इथे अयोध्येमध्ये आनंद आहे, तर जनकपूरमध्ये अत्यंत वेदनादायक दुःख आहे। गोस्वामी तुळशीदासजी महाराज सांगतात, सिय रघुवीर विवाहुजे सप्रेम गावहि सुनहि, लिनुकाहु सदा उत्साहु मंगलायतन राम जसू। श्रीरामाचा विवाह, सीता स्वयंवराचा विवाह जो गाईल आणि ऐकेल त्याच्या घरामध्ये संपूर्ण कायम आनंद राहील। तिनकाहु सदा उत्साहु मंगलायतन राम जसो। गोस्वामी तुळशीदासजी महाराज आशीर्वाद देतात आणि बालकांडाची समाप्ती करतात। बोलो गोस्वामी तुळशीदासजी महाराज की जय। इथे अयोध्या कांडाची सुरुवात आहे। लग्न सोहळा पार पडलेला आहे। काही दिवस पर्यंत विश्वामित्रजी त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि एक दिवस विश्वामित्रजी सांगतात, राजा तुझ्या मुलांचा विवाह झालेला आहे, मी जो शब्द दिला होता तो शब्द पाळला, आता मला जावं लागेल। त्यावेळेला राजा दशरथाने हात जोडले। सगळी अयोध्येतली प्रजा, 3ही राण्या, 4ही मुली, चारही सुना, 4ही मुलं हात जोडून उभे राहिलेले आहेत। राजा दशरथ वंदन करू लागलेले आहेत। विश्वामित्रजी, आम्ही जीव आहोत, कदाचित तुम्हाला विसरून जाऊ, पण तुम्ही मात्र आम्हाला विसरू नका। विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी। गुरुराया, आम्ही कदाचित तुम्हाला विसरू, पण तुम्ही आम्हाला विसरू नका। नाथ सकल संपदा तुम्हारी, नाथ सकल संपदा तुम्हारी। मैं सेवक समेत सुत नारी, मैं सेवक समेत सुत नारी, नाद सकल संपदा तुम्हारी। तुम्ही कायम अयोध्येमध्ये येत जात राहा। तुम्ही आलात म्हणजे आमच्या संपूर्ण परिवाराला, माझ्या राज्याला आनंद होतो। आपल्या घरी कायम संतांचं येणं जाणं असलं पाहिजे, हे आपल्याला यातून शिकायचं आहे। महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून, वर्षातून 2-3 वेळेला कोणीतरी संत, साधू, महात्मा, वारकरी, आवलिया आपल्या घरामध्ये यावा। बुजुर्ग मंडळी यावे, जे विचारी आहेत, सज्जन आहेत, ज्यांच्या ठिकाणी विवेक आहे। ब्राह्मण यावेत, सज्जन यावेत, आई यावी, वडील यावे, पाहुणे यावेत, चांगले पाहुणे यावे, कंदुरीवाले येऊ नये। सज्जनांचा कायम विचारांचा वारसा आपल्याला मिळण्याकरता आपल्या घरामध्ये कायम सज्जन यावेत। आपण त्या सज्जनांची वाट पाहावी। अयोध्या कांडाची सुरुवात गोस्वामी तुळशीदासजी करतात। बालकांड म्हणजे बाल्यावस्था आहे, अयोध्या कांड म्हणजे तारुण्यावस्था आहे। ज्याची बाल्यावस्था चांगली गेली त्याची तारुण्यावस्था चांगली जाते, ज्याची तारुण्यावस्था चांगली गेली त्याची प्रौढावस्था चांगली होते, ज्याची प्रौढावस्था चांगली गेली त्याची वृद्धावस्था चांगली जाते, ज्याची वृद्धावस्था चांगली गेली त्याचा अंत्यविधी 10वा 13वा वर्ष श्राद्ध चांगलं होतं। ज्याची बाल्यावस्था बिघडली त्याची तारुण्यावस्था बिघडते। कदाचित तारुण्यावस्था बिघडली प्रौढावस्था बिघडते,
प्रौढावस्था बिघडली की वृद्धावस्था बिघडते, वृद्धावस्था बिघडली की अंत्यविधी बिघडतो, मग श्राद्धापर्यंत काहीतरी कसं तरी होत आहे. केवळ श्राद्धाला कुणीतरी मोठे महाराज बोलवले, सगळ्या गावाला बुंदी खाऊ घातली म्हणजे आपलं म्हातारं स्वर्गाला गेलं, वैकुंठाला गेलं असा अर्थ होत नाही. आदरणीय राऊत महाराज म्हणतात, त्या म्हाताऱ्याला यम तिकडे झोडतात आणि लोक इथं खाली बुंदी जोडतात. राऊत बाबाचा शब्द वेगळा आहे. लोक बुंदी खातात आणि तो म्हातारा मार खातो, कारण आयुष्यभर जर त्याने सत्कर्मच केलं नाही. लोकांना बुंदी घातली काय, गुलाबजाम घातले काय, आणखी प्रत्येकाला 20-20 हजार रुपये दक्षिणा दिली काय, महाराजांना लाख रुपये दिले काय, काही फरक पडणार नाही त्यांना. अलीकडे ट्रेड निर्माण झाला, आईवाला कीर्तनकार, बापावाला कीर्तनकार बोलवायचा आणि त्या पद्धतीने हौस करून घ्यायची. श्राद्ध म्हणजे हौस नाहीये, श्राद्ध हा विधी आहे. लग्न हे हौस नाहीये, लग्न हा विधी आहे. नाचणाऱ्या त्या मुलांना जर सांगितलं का हो अहो कशाला नाचताय आता, तर म्हणतो परत लग्न होणार आहे का, घ्या हौस करून. हा विधी आहे, विधी पाळला पाहिजे. गोस्वामी तुळशीदासजी महाराज वर्णन करतात, करी विवाह आये घरही मंगल मोह अपार, 12 वर्ष विलास जुत रहे कृपा आगार. भगवान प्रभू रामचंद्र 12 वर्षपर्यंत अयोध्येमध्ये अत्यंत आनंदाने राहिले. राजा दशरथाचा दरबार भरलेला आहे. काय झालं कुणास ठाऊक, राजा दशरथाने आरसा पाहिला आणि त्या आरशामध्ये राजा दशरथाला काय दिसलं, श्रवण समीप भयसित केसा, मनहु जठरपन हस उपद, राम कहु देव जीवन जन्म लाहू किन लेहू, श्रवण समीप भयसित केसा, मनहु जठरपन हस उपद, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राजा दशरथाला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं आरसा घेतलाय आणि आरशामध्ये राजा दशरथानं पाहिलं की कानाजवळचा एक केस पांढरा दिसला. राजाने विचार केला, आपण म्हातारं व्हायला लागलो, आता आपलं राज्य आपल्या मुलाला दिलेलं बरं, आता आपण सगळं पांढरं होतो. आता काही एवढे माणसं हुशार आहेत महाराज, केसाला पांढरं होऊच देत नाहीत. गोदरेज हेअर ड्राय महिन्याला किती रुपये सचिन बाबा, नाही भाव सांगा ना तुम्ही. काळं लावतात, ठीक आहे, आता काळं करू नये माणसांनी, पण करतात माणसं. हौस राहते, चांगलं दिसावं प्रत्येकाला वाटतं, आणि काळं दिसणं म्हणजे वय लपवणं करतात, ठीक आहे, ज्याची त्याची इच्छा आहे. पण आपण फसवतो कोणाला, शेजाऱ्याला, पत्नीला का स्वतःला, स्वतःला फसवतोय आपण. आपल्याला असं वाटतं आपण तर भरपूर तरुण आहे, आणखी वा क्या बात आहे, ब्युटिफुल, मस्त, अजून तर काय, अजून बरेच दिवस आहे आपल्याला असं वाटतंय. पण क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. अलीकडे व्हिटॅमिन्स कमी पडल्यामुळे लवकर लवकर मुलांचे केस पांढरे व्हायला लागलेत. 80 वर्षे झाले तरी जुन्या म्हाताऱ्यांचे केस पांढरे होत नव्हते. आता 8 वर्षाच्या मुलाचे, 10 वर्षाच्या मुलाचे, 16 वर्षाच्या मुलाचे केस पांढरे व्हायला लागलेत, कारण व्हिटॅमिन्स कमी पडायला लागले शरीरामध्ये, खाणं चांगलं राहिलं नाही. मग त्याला उपाय म्हणून शोधला लोकांनी, ठीक आहे गोदरेज, अनेक पद्धतीची मेहंदी. राजा दशरथानं पाहिलं एक केस पांढरा दिसलेला आहे. त्यानं विचार केला, आता आपण म्हातारे व्हायला लागलो,
आणि मनातल्या मनात ठरवलं, रामाला आपलं राज्य सोपूया, युवराज म्हणून घोषित करूया. पण राजा घराणेशाहीवाला नव्हता. मंत्रीगणांना, प्रजाजनांना विचारण्यात घेतलं. मी म्हातारा व्हायला लागलो, युवराज म्हणून कोणाला नेमावं? सगळ्यांनी एक मुखानं सांगितलं, युवराज म्हणून आम्हाला आमचा श्रीराम हवाय. सगळ्यांनी जय जयकार केला. बोला सियावर रामचंद्र भगवान की जय. ठराव सर्वानुमते पास झाला की अयोध्येचं राज्य श्रीरामाला समर्पित करावं. दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त ठरलेला आहे. वेगवेगळ्या समुद्रांचं जल आणायचं सांगितलंय, गंगेचं जल आणायचं सांगितलंय, सुगंधी द्रव्य आणायचं सांगितलंय. संपूर्ण अयोध्या सजलेली आहे. उद्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार. आणि आदल्या दिवशी नगरी सजू लागली. सजलेली नगरी त्या मंथरेने पाहिली. दीख मंथरा नगर बनावा, मंगल मंगल राज बनावा. दीख मंथरा नगर बनावा, मंगल मंगल राज बनावा. पूज सिलोगन काह उठाऊ, राम तिलक सुनी उरदाऊ, सुनी उरदाऊ. पूज सिलोगन काह उठाऊ, राम तिलक सुनी उरदाऊ, राम तिलक सुनी उरदाऊ, राम तिलक सुनी उरदाऊ. टाळी वाजवा टाळी. दीख मंथरा, संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे. राम राजा होणार आहे. सगळे अयोध्येला आनंद आहे. पण त्या ठिकाणी कैकेयीची असणारी दासी, तिचं नाव आहे मंथरा. टाळी वाजवा. मंथरेनं पाहिलं सगळी अयोध्या सजलेली आहे. काय झालं असावं? एक दासी काहीतरी मंगल द्रव्य घेऊन महालाकडे निघाली. मंथरेनं थांबवलं तिला. विचारलं, काय ग, ही नगरी का सजवली? त्या दासीनं सांगितलं, मंथरे जा कौशल्याच्या महालामध्ये, बक्षीस मिळेल तुला. मंथरेनं विचारलं, मला सांग काय झालंय? त्या दासीनं सांगितलंय, उद्या ब्रह्म मुहूर्तावरती राम राजा होणार आहे, रामाचा राज्याभिषेक होणार आहे. एवढं तिनं ऐकलं आणि तिला धक्का बसला. दीख मंथरा नगर बनावा, मंगल मंगल राज बनावा, राज बनावा. दीख मंथरा नगर बनावा, मंगल मंगल राज बनावा. आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि ती थेट कैकेयीच्या महालामध्ये गेली. अत्यंत उदास असणारा चेहरा त्या मंथरेचा कैकेयीनं पाहिला आणि कैकेयी म्हणू लागली, मंथरे, मंथरे, तू एवढी उदास का? तब्येत बरे नाही का तुझी? मंथरे, माझ्या रामाची तब्येत बरी आहे ना? माझ्या रामाला काहीतरी झालं नाही ना? कारण सगळ्यात जास्त प्रेम कैकेयीचं जर कोणावरती होतं तर श्रीरामावरती होतं. आणि श्रीरामाचं देखील सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर होतं, कैकेयी मातेवरती होतं. विचारलं कैकेयीनं, मंथरे, माझ्या श्रीरामाची तब्येत तर बरी आहे ना? मंथरेनं सांगितलं, कैकेयी, तू अत्यंत भोळी आहेस. तुला कौशल्याचं कपट कळत नाही. राजा दशरथाचं कपट तुला कळालं नाही. ही मंथरा आहे. मंथरा म्हणजे असूया, दुसऱ्याचा द्वेष. प्रत्यक्ष मंथरा. मंथरा 3 अक्षर आहेत. या मंथरेमध्ये राम आहे भाऊ. मंथरेमध्ये काय आहे? राम आहे. उलट करा बरं. रा थ म. मंथरेचे उलट रा थ म. मधला थ काढा बरं. खाली काय राहिलं? राम. हा थ म्हणजे काय आहे? हा थ म्हणजे थकारो विषयाध्यास. विषयाचा ध्यास किंवा अहंकार, भेद बुद्धी म्हणजे मंथरा आहे. आणि त्या मंथरेची संगती कैकेयीला झाली. शास्त्र सांगतंय, दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संग कोणालाच होऊ नये. मंथरा ही भरताची आई आहे.
मंथरा ही श्रीरामाची माता आहे, मंथरा राजा दशरथाची पत्नी आहे, मंथरा अयोध्येची राजमाता आहे. सॉरी, कैकई अयोध्येची राजमाता आहे, मंथरा कैकईची दासी आहे. कधी कधी अनावधानानं शब्द मागे पुढे होतात. कैकई रामाची माता आहे, कैकई भरताची माता आहे, कैकई दशरथाची पत्नी आहे, अयोध्येची राजमाता आहे, आणि मंथरा त्या कैकईची दासी आहे. अलग बरोबर. आता ओम घरी गेल्यानंतर आमचं झेरॉक्स आहे, बाबा तुमचं काय काय चुकलं, काय काय बरोबर आलं ते नाही सांगतो, आणि असं सांगितलं पाहिजे. कधी कधी काय होतं, बोलण्याचा ओघ, एखाद्या मनामध्ये दोन विचार जर आले ना, तर पहिला विचार काय चालला होता बोलून जातो, पण मनात वेगळं असतं, बाहेरून वेगळा शब्द निघून जातो. त्याला अनावधानानं झालेली चूक म्हणतात. आणि म्हणून आपण हरये नमाजी करतो ना, त्याचं कारण हे आहे, आणि देव या चुकीला क्षमा करत असतो. रामकृष्ण हरी. मंथरा ही कैकईची दासी आहे. शास्त्र सांगताय दुस्संग सर्वथैव त्याज्यः. कैकईला मंथरेची संगती लागलेली आहे. मंथरा म्हणू लागली, कैकई तू अत्यंत भोळी आहे, तुला कौशल्याचं कपट कळालं नाही, तुला राजा दशरथाचं कपट कळालं नाही. अयोध्येचा राजा दशरथ अत्यंत कपटी आहे, एवढा शब्द तिनं वापरला, आणि कैकईनं त्या मंथरेला धक्का मारला. मंथरे, माझ्या पतिदेवाबद्दल अपशब्द बोलतीये, तुझी जीभ खेचून टाकील, म्हणून तिला धक्का मारला. धक्का मारला तशी ती खाली पडलेली मंथरा आहे, पण विकल्पानं प्रवेश केला. याच्या अगोदरची एक घटना आहे. राम राजा होणार आहे, त्याच्या आदल्या रात्री स्वर्ग लोकामध्ये मीटिंग भरली देव लोकांची. राम जर राजा झाला, राम वनाला जाणार नाही, पंचवटीमध्ये मारीच मामा येणार नाही, हरण बनून राम मारीच्या मागे जाणार नाही, मारीच हरण बनून आल्यानंतर रावण सीतेचं अपहरण करून घेऊन जाणार नाही लंकेमध्ये. सीतेचं अपहरण न झाल्यामुळे रामही लंकेमध्ये जाणार नाही, रावणाचा निपात होणार नाही, आणि सगळे राक्षस मारले जाणार नाहीत. रावणासहित कुंभकर्णासहित सगळे खरदूषणादी राक्षस मारण्याकरता राम हा वनाला गेला पाहिजे. राम राज्यावरती बसता कामा नये. काय करावं? सरस्वतीला पाचारण केलेलं आहे. सरस्वती आली, सुरुवातीला सगळ्या देवतांची निंदा तिने केली. देव कार्य म्हणून ज्या वेळेला समजावून सांगितलं, त्यावेळेला सरस्वती अयोध्येमध्ये जाण्याकरता कबूल झाली. भावार्थ रामायणामध्ये विकल्पाचं वर्णन आलेलं आहे, आणि रामचरित मानसमध्ये सरस्वतीचं वर्णन आलेलं आहे. विकल्प असेल, सरस्वती असेल, अयोध्येमध्ये आलेली आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करावा? अयोध्येमध्ये कोणही विपरीत बुद्धीचं नव्हतं, कोणाच्याही बुद्धीमध्ये प्रवेश करता येईना. म्हणून कैकईची जी दासी आहे मंथरा, तिचा जन्म अयोध्येचा नव्हता, तिचा कैकई प्रदेशातला जन्म होता, आणि विक्षिप्त अवस्था तिची होती. तिच्या बुद्धीमध्ये विकल्पानं म्हणा सरस्वतीनं प्रवेश केलेला आहे, आणि त्या मंथरेची बुद्धी बिघडवली, आणि मंथरेनं कैकईची बुद्धी बिघडवली. कैकईला सांगितलं मंथरेनं, कैकई या अयोध्येचा राजा राम झाला काय, अयोध्येचा राजा भरत झाला काय, मी तर दासीच राहणार आहे, पण तुला दासी झालेलं मला पाहणार नाही. ज्या वेळेला अयोध्येचा राजा राम होईल, त्यावेळेला कौशल्या तुला राज्याच्या बाहेर काढील, कुठंतरी जंगलामध्ये तुला झोपडी बांधून दिलं जाईल, आणि तुला वाळीत टाकलं जाईल. काय करू मग? त्यावेळेला मंथरेनं सांगितलं, कैकई कोप भवनामध्ये जा, आणि राजा दशरथाकडून
2 वरदान मागून घे. सांगितल्याप्रमाणे कैकेयी कोपभवनामध्ये गेलेली आहे. कोपभवन सुनी शकचे उराऊ, भय बस अगहुर परही न पाऊ. संध्याकाळच्या वेळेला राजा दशरथ आलेले आहेत. मंथरा दरवाजामध्ये उभी आहे. विचारलं मंथरेला राजा दशरथानं, मंथरे महाराणी कुठे आहे? रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. भगवान